नमस्कार. आज आपण बनवलेला आहे ऑरेंज सरबत प्रीमिक्स. पाहू शकता किती मस्त बनलेला आहे. लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, त्यामध्ये मुलांना खूप आवडतं. चला तर मग कसं बनवलंय ते रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. हे मी 1 किलो फ्रेश संत्री घेतलेली आहे आणि त्याचा आपण आता ज्यूस काढणार आहोत. सध्या खूप छान संत्री मिळत आहेत, तर मी मस्त फ्रेश आणलेले आहेत. तर आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत मी. आता आपल्याला मधून कट करायच्यात. एक ट्रिक वापरून आपण त्याचा ज्यूस काढणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे. नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशा सर्व संत्रे मी मधून कट करून घेतलेले आहेत सर्व. आपल्याला आता त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे. पाहू शकता एकदम सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे. पाहू शकता मस्त लगेच निघतोय व्यवस्थित. आणि एका बाउल मध्ये मी चाळणी ठेवलेली आहे, त्यामुळे लगेच गाळून निघतोय तो मस्त. खूप छान उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर मुलांना सरबत खूप आवडतात. सुट्ट्यामध्ये मुलांना हातानेच बनवता येईल अशा प्रकारे बनवलेला आहे. नक्की तुम्ही पण बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. अशा प्रकारे हा ज्यूस आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. लगेच झटपट निघतो. पाहू शकता. मस्त. पाहू शकता एकदम सालाला काही सुद्धा राहत नाही. अशा प्रकारे आपल्याला ते वरती निघलेला चोथा पण व्यवस्थित चमच्याद्वारे त्यातला ज्यूस काढून घ्यायचा आहे सगळा. मस्त झालेला आहे, सगळा ज्यूस निघलेला आहे व्यवस्थित. मी त्यामध्ये आता 3 लिंबाचा रस घालणार आहे. लिंबाच्या रसामुळे छान टेस्ट येते सरबताला. एकदम सोपी पद्धत आहे. नक्की बनवून पहा. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन वरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. पाहू शकता अशा प्रकारे ज्यूस झालेला आहे आपला बनवून. आता मस्त निघलेला आहे. मी आता 1 टीस्पून त्यामध्ये ऑरेंज कलर घातलेला आहे, नॅचरली कलर येण्यासाठी. तसा कलर नाही येणार, पांढरं होईल, त्यामुळे मी थोडासा कलर वापरलेला आहे, जास्त नाही. फूड कलर आहे, जास्त नाही वापरायचा, आपण मुलांसाठी बनवतोय. तर आपल्याला आता जेवढा ज्यूस त्याच्या डबल साखर घेतलेली आहे मी. आपल्याला आता साखर आणि ज्यूस मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला हवी असेल तर अजून सुद्धा साखर घालू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. पाहू शकता किती छान कलर आलेला आहे. मी आता 2 ताटामध्ये डिवाइड करणार आहे आणि त्याला व्यवस्थित पसरून घ्यायचे. ताटामध्ये हा मिक्सर टाकून मिक्स केलेला ज्यूस आणि साखर
या ताटात थोडं जास्त झालंय तर मी दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते थोडं. मला याला वाळण्यासाठी 5 दिवस लागले सर्व एकंदरीत. थोडासा ज्यूस जास्त वाटतोय, मी अजून 1 वाटी साखर घालणार आहे. जास्त आंबट होईल आणि ज्यूस वाळणार नाही, त्यामुळे मी अजून 1 वाटी साखर घातलेली आहे. ते 3 दिवसानंतर पाहू शकता असं बनलेलं आहे. उन्हातच घातले होते. त्याला आपल्याला मोकळं करून घ्यायचंय आता. कडक बनलेला आहे. अशा प्रकारे दोन्ही ताटातलं आपल्याला व्यवस्थित मोकळं करून घ्यायचंय. थोडंसं ओलंच आहे अजून, तर अजून 2 दिवस ठेवायला लागेल. मी 2 दिवस फॅन खाली सुकवले त्याला. 2 दिवसात व्यवस्थित सुकलेला आहे. पाहू शकता असं बनलेलं आहे. फेंट कलर झालाय जरा एकदम वाळल्यामुळे. मस्त झालेला आहे. आता आपल्याला ह्याला दोन्ही ताटातलं पण मी व्यवस्थित मोकळं करून घेतलंय. मस्त भरपूर झालेला आहे. 1 महिना तरी टिकण्यासारखं. 3 चमचे मी काळं मीठ घातलेलं आहे. आपण साधं मीठ वापरू शकता किंवा सैंधव मीठ सुद्धा वापरू शकता आपल्या आवडीनुसार. मस्त. तर आपल्याला ह्याला मिक्सरच्या जारमध्ये पावडर बनवून घ्यायची. लगेच पटकन बारीक होते, जास्त वेळ नाही लागत त्याला. पाहू शकता अशा प्रकारे बारीक झालेला आहे. अशा प्रकारे सर्व मी बारीक करून घेणार आहे, पावडर बनवून घेणार आहे. आपण स्टोर करू शकता आणि 2 मिनिटात सरबत तयार होते. अशा प्रकारे हे झालेले आहे सर्व पावडर बनवून. मस्त खूप छान सुवास येतोय ऑरेंज सारखा. कलर फेंट झालाय. मस्त. आता आपण सरबत बनवूया. बर्फाचे क्यूब टाकलेले आहेत 2. दुसरं काहीच टाकायची गरज नाही आपल्याला. आता आपण पावडर घालूया. 2 चमचे पावडर घालणार आहे. आपल्याला हवी असेल तर अजून घालू शकता. आता पाणी घालायचंय. तयार आहे आपलं आता 2 मिनिटात सरबत. तर फक्त मिक्स करून घ्यायचंय आणि आपले ऑरेंज सरबत तयार आहे. पाहू शकता मस्त कलर आलाय आणि संत्री सारखा सुवास पण येतोय. मस्त खूप छान बनलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बनवून पहा. मुलांच्या सुट्ट्यासाठी खूप छान आहे. मस्त. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा. माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद.